कळायलंय का मी काय म्हणालो ते बाळांनो? मी काय बोलायलो ते कळायलंय का? दुसऱ्या ह्याच्यामध्ये आवाजच आला नाही. आता यायलाय का आवाज? आता हा आता येईल. आता अगोदर येणं गेलता. बरं, हे बघा, हे वाचा. मी काय म्हणलं, चिन्ह कोणते पण वापरू नका उगीच. चिन्ह बोर्डामध्ये कोणते वापरायचे आणि कोणते नाही वापरायचे हे तुम्हाला कळलं का? कळलं का? हो. हे बघा, हे चिन्ह, हे चिन्ह वापरायचं का बोर्डामध्ये? नाही. नाही. मग तेच म्हणतोय. मी काही मनाचे चिन्ह देतोय उगा आपल्याला नोट्स मध्ये तुम्हाला सोपं जावं म्हणून. पण बोर्डामध्ये डेरिव्हेशन करताना हे चिन्ह तुम्ही वापरू शकता, बरोबर आहे का नाही? धिस इम्प्लाइज, देअर फोर. तुम्ही हे वापरू शकता का असं, आर प्रपोर्शनल टू टी, हे असं नाही. वापरता येतंय? हे वापरता येते रे बाबांनो. पण ज्यावेळेस मी असं शब्द लिहितोय ना, पण मी ज्यावेळेस असं वाक्य लिहितोय आणि उगाच कंसामध्ये प्रोपोर्शनल म्हणतोय, रेजिस्टन्स इन्क्रीजेस व्हेन टेम्परेचर इन्क्रीज, असं वाक्य लिहितोय, मग पुढे उगा असं काहीतरी करतो, हे का नाही? हो. हे असं नाही लिहायचं. पण हे वापरता येते ना. अरे काय तुम्ही वापरलं नाही का आतापर्यंत? पुस्तकामध्ये बघितलं नाही असं चिन्ह, आर प्रपोर्शनल टू टी? हा, बघितले. बघितलं. पुन्हा हे एक असं चिन्ह नसते, हे चिन्ह नाही. हे उगा तुम्हाला समजण्यासाठी मी वापरतो हे एक चिन्ह. काय आता हे असलं वापरता येते का? हा वापरता येईल. नाही, तेच म्हणाल, हे चिन्ह नाही बोर्डामध्ये. जाऊ दे रे, ते माय अवघडच आहे आता. हे चिन्ह नसतंय. मी नकोच, मग तुम्ही लिहूनच करा. काय करावं आता ह्यांना? काही चिन्ह वापरायचे नसते, काही चिन्ह वापरायचे असतात. आता हे कसं सांगायचं तुम्हाला? तुम्हाला हे समजण्यासाठी आहे तर. मी काय करू मग, जे वापरायचं नाही त्यासाठी आपण त्याला, जे चिन्ह वापरायचं नाही त्याला मी काय करत जातो, काहीतरी अंडरलाईन करत जातो. जमते का? हो. असं कळेल. हे असलं वापरायचं नाही. कन्फ्यूज नका होत जाऊ रे. कसं हे उगत तुम्हाला कळावं म्हणून असते. नोट्स वाचताना शब्द वाचण्यापेक्षा चिन्ह बघितलं की पटकन कळते, बरोबर का? हम्म. हम्म. मॅथ कसं असतंय, डायरेक्टली प्रोपोर्शनलचा अर्थ वेगळा असतो. दुप्पट झालं की दुप्पट. कधी कधी गोष्ट डायरेक्टली प्रोपोर्शनल नसते, पण एक वाढली की दुसरी वाढते. मग त्यावेळेस ते डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणता येत नसते. किंवा मग काय, आता कळलं ना? हे चिन्ह असे मी जे लिहितोय ते वापरायचे नाहीत. हो. ज्यावेळेस मॅथमॅटिकली डायरेक्टली प्रोपोर्शनल असते त्यावेळेस मी डायरेक्ट असं लिहितोय, आर प्रपोर्शनल टू टी. कळलं? हम्म. झालं, मी अंडरलाईन करत जातो, त्याच्यावर तुम्ही समजून घ्यायचं ते नाही वापरायचं म्हणून. चला, मग इलेक्ट्रोडचा एरिया वाढल्यावर काय होतंय? इलेक्ट्रोडचा एरिया वाढला की रेजिस्टन्स अर- कमी होते. कमी होते. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन आपण आता नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. 10 वाजता जॉईन करा.